जय भीम जय विदर्भ। मी तारेश गजानन दुरकर, पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्र। आज दिनांक 31/3/2024 परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतरत्न पुरस्कार दिल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभकामना। 31/3/1999 मध्ये यांना भारतरत्न पुरस्कार बाबासाहेबांना देण्यात आला। देश जनहित पार्टी नागपूर लोकसभा स्टार प्रचारक मी तारेश गजानन दुरकर, पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्र, कट्टर विदर्भवादी नेते, जय विदर्भ। सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। नागपूर लोकसभाचे आमचे भावी खासदार एवं आमचे युवा उमेदवार माननीय श्री किविन सुका वीरेंद्र सूर्यवंशी यांना जास्तीत जास्त बहुमताने चुनाव चिन्ह बॅग यांच्यावर बटन दाबून भावी मतांनी यांना निवडून आणा प्रचंड बहुमतांनी। विषय जनतेला आमचं असं बोलणं आहे की ज्या वेळेस काँग्रेसची सत्ता होती 2070 मध्ये, 70 म्हणजे 70 वर्षापर्यंत यांनी सत्ता केली, त्यांना म्हणलं होतं आम्ही तुम्हाला वेगळा विदर्भ देऊ, त्यांनी आजपर्यंत आम्हाला वेगळा विदर्भ दिला नाही। त्याच्यानंतर माननीय गडकरी साहेब जे 2013 मध्ये आमच्या इकडे इलेक्शन मध्ये लोकसभाच्या याच्यामध्ये लढायला आले होते आणि आम्हाला म्हणलं होतं आणि त्यांना असं एका एग्रीमेंटवर आम्हाला जीआर दिला होता 2013 मध्ये की तुम्ही आम्हाला बीजेपीच्या सत्तेत आणा तर आम्ही तुम्हाला 90 दिवस मध्ये वेगळा विदर्भ करून असं त्यांनी आम्हाला घोषणा करून आम्हाला लॉलीपॉप दिला। आज याला 10 वर्ष झाला। मित्रांनो, मी तुम्हाला एकच शब्द देतो, मी पूर्व नागपूरच्या विदर्भवादी नेता, कट्टर विदर्भवादी। मी प्रत्येक याच्यात जेव्हा बस एसटी महामंडळाचे कोणतेही असते तर मी रोडावर झोपतो। कशासाठी? का आमची जे पोरं आहे विदर्भातले यांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्हाला ड्युटीला जायला लागते आणि त्याच्यानंतर आमच्या मुलाला रोजगार नाही, काही नाही आणि याच्यानंतर आमची जे मुलं आहेत ते नक्षलवादी होऊन राहिले विदर्भातले। त्याच्यानंतर आमचे मुलं चोऱ्या करतात, हे करतात, ते का करणार दादा? आज मला सांगा, आपल्या मुलाला शिक्षणासाठी कुठं जायला लागते? पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, पुणे, नाशिक। त्याच्यानंतर आमच्या मुलाला रोजगार नाही भेटत आणि मुलं जेव्हा त्यांना जॉब लागला तिकडे आणि त्यांना शिक्षणासाठी मुंबईला गेले तर त्यांना पुन्हा एक असं करावं लागते की त्यांचे आई वडील मेले तरी पण आमचे मुलं तिथं म्हणजे आमच्या आई मुलाला ते भेटायला जेवू नाही शकत, कारण की आई वडील मरून जाते, त्यांच्या क्रियाक्रमामध्ये पण पोराला सुट्टी नाही राहत। म्हणून दुखी मन मेरे सुन मेरा कहना जहा नाही कहना वहा नाही रहना। याच्या पहिले गडकरी साहेबांना बी आम्हाला म्हणलं होतं आणि आमच्या संग फिरले, आम्हाला म्हणलं होतं की मी लग्न करणार नाही। आज त्यांची मुलगी लग्नाच्या वयात 18-19 वर्षाची आता हालीमध्ये जे नागपूरचे गृहमंत्री आहे, याच्या पहिले ते मुख्यमंत्री होते आणि आता ते पालकमंत्री पण आहे आणि गृहमंत्री पण आहे। त्यांनी आम्हाला म्हणलं होतं की मी कुवार राहीन पण लग्न नाही करून पहिले वेगळं। हे लोक सब चापलूसी करतात। म्हणून दादांनो, फक्त तुम्ही एकच काम करा, देश जनहित पार्टीला जास्तीत जास्त संख्येमध्ये निवडून आणा। जय विदर्भ, वेगळा विदर्भ, विदर्भाचा कैसा विजय बापाचा लेकर रहेंगे विदर्भ राज्य लेकर रहेंगे। विदर्भ को गद्दारों को जूते मारो सालों को वेगळा विदर्भ पाहिजे। वेगळा विदर्भ।